मुंबई पालिकेमध्ये शिवसेना युबीटी काँग्रेससोबत आघाडी करणार। आघाडीबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये खरगेंसोबत बैठक होणार, सूत्रांची माहिती। पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। शीतल तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी, तर तेजवानीनं न्यायालयामध्ये बसायला खुर्ची मागितल्यानं नाराजी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकांच्या साक्षी खरगे समितीनं नोंदवल्या। महिनाभरात समितीला द्यावा लागणार अहवाल। FIR मध्ये पार्थ पवार आणि अमेरियाचं नाव घेतलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात? हाच का सर्वधर्म समभाव? तपोवन वृक्षतोड प्रकरणी नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट, तर विरोधकांसह शिरसाट यांनीही सुनावलं। विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुस्लिम विद्यार्थिनींसाठी बुरखा बंदी घातली। मुस्लिम विद्यार्थिनींमधून नाराजी व्यक्त। देशभरात इंडिगो फ्लाईटची सेवा विस्कळीत झाल्यानं विमान सेवा महागली। सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांचे विमान दर वाढले। विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका। एक महत्त्वाची बातमी, जर तुम्ही विमानाने प्रवास करणारे प्रवासी असाल तर मोठा फटका तुम्हाला बसणार आहे, कारण विमान सेवा आता महागली आहे। इंडिगो फ्लाइट्सची सेवा कालपासून विस्कळीत झाली। सेवा विस्कळीत झाल्यानं इतर कंपन्यांचे विमान दर हे आता वाढलेले आहेत। इंडिगोची आज देशभरातील शेकडो फ्लाइट्स रद्द झाल्यात आणि हजारो प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय। अनेक जण तर विमानतळावरच तासनतास अडकून होते। दिल्ली विमानतळावर इंडिगोची 95 उड्डाणं रद्द झाली। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। एरवी 4 ते 6 हजार रुपयांमध्ये विमानाने प्रवास व्हायचा, आता त्याच प्रवासाला 30 ते 40 हजार रुपये लागतात। मुंबई बँगलोरसाठी काही कंपन्या जवळपास 70 हजार रुपयांचा तिकिटाचा दर घेतला जातोय। इंडिगोचे फ्लाइट्स रद्द झालेले आहेत, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या परिस्थितीचा फायदा इतर विमान कंपन्यांकडून घेतला जातोय। 5 ते 6 हजारांचे तिकीट 30 ते 40 हजारांपर्यंत देखील गेलंय। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडून। संकेत, रेट एकदमच वाढलेले आहेत, नेमकं प्रवासी आता काय म्हणतात, काय त्यांच्या भावना आहेत? बरोबर प्रियंका, खरंच आपण पाहिलं तर 2 डिसेंबर पासून ही सगळी इंडिगोची जी विमान सेवा आहे विस्कळीत झाली। काल 3 डिसेंबर 4 डिसेंबर खरं तर खूप आज म्हटलं तर नाही म्हटलं तरी शेकडो विमानं जी आहेत इंडिगोची देशभरात ही रद्द झालेली आहेत। त्याच्यामुळे झालं असं आहे की जे प्रवासी आहेत ते एकतर विमानतळावरती कोळंबून आहेत, नाहीतर मग ते आपल्या हॉटेल्समध्ये किंवा आपल्या घरीच बसून आहेत, ते सारखं स्टेटस चेक करतात आणि घरातून बाहेर पडणार आहेत। मी सकाळी जर एअरपोर्टला होतो, काही प्रवासी असे सुद्धा होते की ज्यांचं काल दुपारचं 3:30 वाजताचं विमान होतं, त्यांना रिस्केड्यूल करून रात्रीचं 1:30चं करण्यात आलं, पण ते सुद्धा रद्द झालं। त्यांना आज संध्याकाळी 6:30चं विमान देण्यात आलं। त्याच्यामुळे 24 तास लोक सध्या एअरपोर्टवरती वाट बघतायत। आता जर कुणाला आजच इमर्जन्सीमध्ये जायचं असेल आणि दुसऱ्या विमानाची सेवा जर त्यांना घ्यायची असेल तर त्याचे दर आपण जर आता पाहिले तर साधारणपणे 5 ते 6 हजार दर असतात, पण तेच दर आता काही ठिकाणी 19,000, 20,000, 30,000 असं करत मी आता लेटेस्ट एक अपडेट चेक केलं तर ते आज तर जर मुंबई टू कोलकाता जर आपण पाहिलं तर ते 60 की 61 हजार रुपयांचं ते तिकीट आहे। त्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच इतर जे एअरलाईन कंपनीज आहेत त्यांनी आपली तिकीटं महाग केलेली आहेत। त्याच्यामुळे याचा फटका जो आहे हा थेट प्रवाशांना बसतोय। निश्चितच संकेत, धन्यवाद माहितीसाठी। तर मुक्ताईनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे या खुर्ची टाकून मतदान केंद्रावर पोलिसांची बाचाबाची घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शिवसेनेचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर गर्दी करत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्या मतदान केंद्रावर असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे। रोहिणी खडसेंचा पोलिसांसोबत बाचाबाची करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय।
काय चाललंय इथे ऐका ना ताई, 12 पासून आता एकदम व्यवस्थित चालू आहे. मी सर्वांना बाहेर काढलेलं आहे. साहेब कोणी बाहेर निघालेलं नाहीये सगळी लोक कोणी इथे नाही, कोणीच नाही ताई. सगळी लोक इथे माझी रिक्वेस्ट आहे इथे सर्वांना. पद्धत नाहीये मी सर्वांना ऐका ना, मी सर्वांना नाही, काढतो. नाही, माझं म्हणणं आहे तुम्ही सर्वांना सगळ्यांना काढतो. बाहेर काढा ना. सर्वांना काढतो. तुम्ही गेल्यानंतर जर ते नाही गेले ना तर तुम्ही पण या परत. मी काय म्हणतो, ते जर नाही गेले ना आपल्याला जर बाहेर आपण गेले तुम्ही असला आम्ही कसं सहन करायचं बाहेर कोणी गाड्या येतील, बाहेर जर दोनशे गेल्यानंतर जर ते नाही आम्ही येऊ देत कार्यकर्ते नाही. जोर जोरात ओरडतायत असं करायलाच नाही पाहिजे कुणी. प्रत्येकाचे कार्यकर्ते ओरडतायत तिकडनं शिट्ट्या वाजवतायत तुमच्या पोलीस यंत्रणेच्या समोर शिट्ट्या वाजवतायत जोर जोरात ओरडतायत मला कसं करावं ठीक आहे, चला ना आपण पण चला, त्यांना एक सांगतो. तर मुंबईतून पुढची बातमी आहे. बुरख्यावरील बंदीवरून मुंबईमध्ये एक नवा वाद सुरू झालाय. बुरख्यावरील बंदीविरोधात मुंबईतील मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय. मुंबईतील एका महाविद्यालयामध्ये बुरख्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर निदर्शनं केली आहेत. गोरेगावच्या विवेक विद्यालय ज्युनियर कॉलेजनं मुलींना बुरखा घालण्यास मनाई केली, तर मुलांना टोपी आणि कुर्ता घालण्यासाठी देखील मनाई करण्यात आली. यावरून हा वाद सुरू झाला. दरम्यान मुस्लिम समाजाचे बांधव कॉलेज बाहेर आक्रमक झाले होते. हमें बस बुर्का पहनने की परमिशन चाहिए क्योंकि हम 11th में भी पहनते थे. अभी 12th में उन्होंने अचानक से बताया कि बुर्का बैन है. उन्होंने हमें 11th में भी नहीं बताया था, 12th में आगे बताया कि बुर्का बैन कर रहे हैं. कॉलेज अपना कोड ऑफ कंडक्ट बना सकता है, बट हमारा सवाल अभी तक भी यही है, जब कॉलेज को कोड ऑफ कंडक्ट बनाया ना था कॉलेज ने, तो बच्चियों को पहले इस चीज की इन्फॉर्मेशन दे देनी चाहिए थी. बच्चियों को इस चीज की इन्फॉर्मेशन नहीं थी. अगर बच्चियां एग्री होती अपना बुर्खा उतारने के लिए तो बच्चियां एडमिशन लेती, बट बच्चियां एग्री नहीं है तो वो लोग ऑब्जेक्शन उठा रहे. उनके एडमिशन लेने के बाद ये चीज बताई जा रही है. और रही बात और बच्चियों की, कुछ बच्चियां बुर्खे में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां जीन्स में कंफर्टेबल होती है, कुछ बच्चियां कुर्ती में कंफर्टेबल होती है. हर एक बच्ची का अपना अपना एक कंफर्ट जोन होता है, वो किस चीज में कंफर्ट फील कर रही है. और रही बात एजुकेशन की, तो बच्चियों को इस चीज का ना देखे जाए कोई बच्चियां जीन्स में है, कोई बच्चियां बुर्खे में है, कोई बच्चे कुर्ता पैजामा है. बस हमारा यही है कि बच्चों को पढ़ाई पे ध्यान देना चाहिए. कॉलेज में सिखाया जाता है ट्रेडिशन मानो, अपना कल्चर आगे बढ़ाओ. अभी आप लोग कल्चर पे बैन लगा दो तो हम आगे कैसे बढ़ाएंगे? अभी हम भी इंडियन मुस्लिम ही है ना, हम अलग थोड़ी है. तो पहले जब एडमिशन ले रहे थे तब उनको लाइक क्लियर करना चाहिए था कि ऐसा ऐसा हम बैन लगाएंगे, तो कोई नहीं लेता एडमिशन. बट ये एडमिशन होने के बाद कुछ महीनों के बाद ये नोटिस जारी कर रहे कि ये बुर्खा बैन है, फिर ये हिजाब बैन है और ये कुर्ता बैन है. ये नहीं एप्लीकेबल होता ही नहीं. यानंतर एक मोठी बातमी. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीवरनं केंद्र आणि राज्यातील घोळ काल लोकसभेत उघड झाला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषी खात्यानं दिलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारकडनं कोणताही मदतीचा प्रस्ताव आला नसल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाकडनंच सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर काही तासातच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रस्ताव मिळाल्याची सारवासारव केली. ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा असल्याची टीका ओमराजे निंबाळकरांनी केली आहे. 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है. उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है. माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं. अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है. तर लोकसभेत अधिवेशनादरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात जो काही प्रश्न विचारला त्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राकडनं असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं आधी सभागृहामध्ये सांगितलं. मात्र त्यानंतर काही वेळानंतर त्याच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी प्रस्ताव आला असल्याची सारवासारव केली. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी जर मंत्रीच चुकीची उत्तरं दिली, मंत्र्यांकडनं चुकीची उत्तरं दिली जात असतील तर ही दिशाभूल शेतकऱ्यांची असल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. लोकसभेत विचारलेल्या तारांकित प्रश्नांमधनं हा गोंधळ समोर आला
आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकारवरतीच गंभीर आरोप केलाय. केंद्र सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय असं ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं आहे. चुकीची उत्तरं जर मंत्र्यांकडनं दिली जात असतील तर मग हा हक्कभंग नाही का, असाही प्रश्न ओमराजे निंबाळकरांनी विचारला. 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है, ऐसा उत्तर में माननीय मंत्री जी ने कहा है. उसके बाद कल खुद कृषि मंत्री जी ने भी कहा है कि महाराष्ट्र सरकार से कोई प्रस्ताव आया नहीं है. माननीय अध्यक्ष जी, मेरा सिर्फ इतना अनुरोध है कि हम यहाँ सदस्य प्रश्न पूछते हैं, मंत्री जी हमको उत्तर देते हैं. अगर वो जवाब अगर झूठे आ रहे होंगे, गलत आ रहे, तो ये हमारा प्रिविलेज बनता है.